गाईज गुड मॉर्निंग. सो गाईज लवकरात लवकर मी ब्लॉग चालू केला आहे. मला कामं होते, सो त्यामुळे मला स्वयंपाक करायचा होता. आज मुगाची डाळ बनवली आणि भात बनवला आहे. सो गाईज मी लवकरात लवकर ऑफिसला नेऊन तुम्हाला एकतर वेळ झाला आहे. आता 9 वाजले आहे. 9:30 वाजता मला लॉगिंग करावं लागतो. सो मला 15 मिनटात मला पोहोचावं लागेल ऑफिसला. सो गाईज मी निघतो ऑफिसला. सॉरी या गाईज जास्त बोललो नाही तुमच्यासोबत. ऑफिसकडं बोलतो आणि ऑफिसकडं पण बोलणं होईन की नाही आय डोंट नो. मला वेळच नसतं एकतर. टी ब्रेक, लंच ब्रेक तेच चालू असते गाईस. सो त्यामुळे सॉरी गाईस. सो गाईस मी निघतो आता. ओके गाईस ऑफिसला पोचलो. आज मला राऊंड मारावं यावं लागलं. जिथून मी येतो तिथं ट्रॅफिकवाले होते, सो त्यामुळे आज मला गोल घुमून यावं लागलं. फिनिक्स मॉलवरून मेट्रोचं काम चालू आहे, सो त्यामुळे सो गाईस मी जातो आता अंदर. तुम्हाला टी ब्रेकला भेटतो. मला वेळ झाला एक तर 9:33 झाले. तो तुम्हाला भेटतो टी ब्रेकला काही. हे काहीच लंच ब्रेक झाला आहे, तो जेवायला आलो आहे आता. त्याची डाळ बनवली, मी जेवण करतो आता. हे काहीच माझं जेवण झालं आहे. सो आता आम्ही खाली जातो. आणि काहीच आज एवढं आता काय सांगू तुम्हाला. आता जे मोठे मॅनेजर होते माझे, आमच्या प्रोसेसचे जे मोठे मॅनेजर आहे ना, त्यांनी एवढं ओरडलं आहे ना, मला खूप बोलले आहे ते. म्हणजे खूप बोलले आहे मला. मी 8 मिनटं लेट आलो होतो, सो त्यामुळे मला खूप बोलले आहे सर. आणि सर बोलत होते की काय तू ब्लॉग्स काढतो हे वगैरे वगैरे. मला बेकार वाटत होतं. आता बघा ऑफिसमध्ये आहे, तो ऑफिसबद्दल बोललं तर काय वाटत नाही, बट जे काही माझं काम आहे यूट्यूबबद्दल बोललं तर वाईट वाटते माणसाला. सो जे माझं काम आहे त्याच्यावर नका येऊ. माझं म्हणजे पर्सनल जे काम आहे ना त्याच्यावर आले नंतर चांगलं नाही वाटत. सो ते सरला सांगितलं मग की सर बोलत होते की तू पेपरला गेला होता, पेपरचं नाही दिसलं. म्हटलं सर यूट्यूबला बघा, यूट्यूबला तुम्हाला माहिती पडणार. हो बोलत होते सर, पण मला बरोबर वाटत नव्हतं ते. मित्रांनो ते बोलत होते की काय यूट्यूबचं काय चालू आहे तुझं आता. तर खूप काही वर्ड्स आहे ते मी तुम्हाला बोलू नाही शकतो, सो त्यामुळे जाऊ द्या म्हणून मी पण टेन्शन नाही घेतलं तेवढं. बट सर बोलले मला की मोठे मॅनेजर बोलले की काय तुझे यूट्यूबचं आहे हे आहे ते आहे, इथं लक्ष दे ते लक्ष दे असं वगैरे. म्हटलं बघा कामाच्या याच्यामध्ये लक्ष देईन मी, पण माझ्या यूट्यूबच्या याच्यावर येऊ नका म्हटलं मी. ते माझं यूट्यूबला इम्पॉर्टंट माझ्यासाठी. सो गाईज मला वाईट लागलं तर मी तुम्हाला सांगितलं की मला सर असे बोलले, सो त्यामुळे. सो मॅनेजर खूप ओरडले आज माझ्यावर. आज मी लेट झालो सो त्यामुळे. आणि टार्गेट पण हे नाही आहे माझं कंप्लीट, त्याच्यावरून पण बोलले. यूट्यूबवरून बोलले तर मला बरं नाही वाटलं, म्हणून तुमच्यापर्यंत गोष्ट पोचवली काही. तर माझं काही जेवण झालं आहे, सो मी तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो 7:30 वाजता काही. चला जा तुम्ही. झाला आहे 7:30 वाजले आहे. आज मॉर्निंगला ना काहीच काय आता काय सांगू, वेगळाच सीन झाला होता फ्लोअरवर. मॅनेजर खूप बोलले, म्हणजे मी एकटा नाही 5-6 जण होतो, त्यांना पण बोलले. पण मला जास्त खूप बोलले, खूप म्हणजे अरे यार -1 करायला पाहिजे होतं, फ्लोअर करून टाकलं. हां तर मला खूप बोलले काहीच. मला बोलले चल ठीक होतं, बट जे काय माझं पर्सनली आहे, ब्लॉगिंग आहे, मी जे ब्लॉगिंग करतो त्याच्यासाठी बोलले तर मला वाईट लागलं. मी सरला बोललो, म्हटलं सर मी माझं जे पर्सनल आहे ते राहू द्या, म्हणजे यूट्यूब माझं जे पर्सनली आहे ते त्याच्यावर कशाला बोलतो. मी माझं काम आहे ते करतो, काम नाही होत आहे माझ्याकडून, काम नाही होतं त्याच्यावर बोलत तुम्ही, बट ब्लॉगिंग जे माझं यूट्यूबचं आहे त्याच्यावर नका बोलू. सरला सांगितलं, मग सर पण बोलले की मला नको शिकू हे वगैरे वगैरे. ठीक आहे शांतच होतो मग मी, काय बोललो तर नाही. तर जाऊ द्या असू द्या. सेकंड फ्लोअर -1 करायला पाहिजे सेकंड. मॅनेजरला तर खूप शीग आहे. आता काय करू, खूप वर्ड पण बोलले आहे. जाऊ द्या. ते एवढे होऊन पण बोलले सर की तू याच्यावर ब्लॉग बनव, पण मी बनवला ब्लॉग. मी जे खरं होतं ते सांगितलं मी तुम्हाला की असं काय जे काही बोलले आहे मला. तर काहीच -1 आला आहे, मी जातो घरी. माझ्याकडच्या ATMला आलो आहे आता मी काही इथून पैसे काढणार आहे. मला पैसे काढायचे, माझं ATM कार्ड आहे. आता पैसे काढतो आता इथून मी. आणि काही नाही, ह्या मंथमध्ये जेवढे पैसे होते तेवढे पैसे संपले माझे. आता थोडेसे ह्या मंथमध्ये जेवढे लागणार तेवढे पैसे काढून घेतो. थोडं लागणार खाणं वगैरे लागणार, कांदे टमाटर त्यांना तर लागणार. सो मी ATMमध्ये आलो आहे गाईस, तो पैसे काढतो मी. तेच काढले आहे मी पैसे आता जस्ट. मला जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे पैसे काढले आहे. पप्पा बोलले होते की पैसे पाठवू का म्हणून. पप्पा म्हटलं नका असं द्या, म्हटलं आहे म्हटलं माझ्याकडं. सो आता मी घरी जातो गाईस.
चला गाईस, घरी आलो आहे आता, फ्रेश झालो आहे मी आणि पिण्याचं पाणी संपलं आहे गाईस. तो पिण्याचं पाणी घेऊन येतो मी. खूप दिवसापासून पिण्याचं पाणी होतं पण आज संपलं आहे पूर्ण पाणी. तर पाणी घेऊन येतो गाईस, थंड गारगार पाणी घेऊन येतो गाईस. पिण्याचं पाणी घेऊन आलो आहे. सो आता मी जेवण करतो, खूप भूक लागली आहे. आणि जेवणामध्ये गाईस बघा, मी 2 टाईमचं जेवण बनवलं होतं. 2 टाईम म्हणजे दोन्ही टायमाचं जेवण बनवलं होतं मी. 2 टायमाचं म्हणजे तेच सकाळीच बनवलं होतं, तेच मी आता रात्री खाणार आहे. बघा, भात होता, घरीच ठेवला होता आणि डाळ पण, फक्त डाळमध्ये मीठ कमी होतं. मीठ आहे आता. गाईस आता मी जेवण करतो, खूप भूक लागली, जेवण करतो गाईस. माझं जेवण झालं आहे. सो आता खूप दिवसानंतर मी एकटा राऊंड मारायला जाते. आता घराला लॉक लावला आहे, फ्लॅटला लॉक लावला आहे. सो आता घेऊन येतो थम्सअप. इच्छा झाली की थम्सअप घेतो म्हणून असं पोट भरून जेवण केलं. थम्सअप घ्यायसाठी चालू आहे गाईस. घेतो थोडंसं पचणार पण जेवण. थम्सअप घेऊन येतो गाईस. थम्सअप घेतला आहे मी. सो गाईस, आजचा ब्लॉग असा होता, मी बघितला असेल. ब्लॉगमध्ये चेंजेस काहीच नाही होते गाईस, आणि लाईफमध्ये पण चेंजेस काहीच नाही होते. 9 to 6 काय म्हणजे काय कळतच नाही यार. 9 to 6 मध्ये ऑफिसचे कामं, ऑफिसचं प्रेशर, काय कळत नाही. आणि आज तर काय एवढं आता सरनं एवढे पेलून टाकलं होतं मला. आज तर एवढे बोलले सर. आज माझ्या कामावर तर बोललेच ते. कामावर बोलले, चला ठीक आहे की आपण एफर्ट्स नाही टाकत, प्रयत्न म्हणजे जास्त करत नसेल, त्यामुळे आपली त्याच्यामध्ये चुकी. मी तेवढं ॲग्री आहे त्याच्यामध्ये. बट सर तेव्हा बोलले ना की काय तुझं हे यूट्यूब आहे, हे आहे, हे करत राहतो, ते करत राहतो. तिथं शांत नाही बसायचं. मी खूप 2-3 वेळा ऐकलं सरचं, पण मी इग्नोर मारलं त्या टायमिंग. म्हटलं जाऊ दे, नाही बोलायचं, जाऊ दे म्हटलं, थोडं शांत राहू. पण ह्यावेळेस एवढं झालं होतं ना, ह्यावेळेस म्हटलं आदित्य चूप नाही राहायचं, ह्यावेळेस बोलायचं. तर मी सरला डायरेक्ट बोललो, म्हटलं सर हे काय आहे, म्हटलं मी यूट्यूब करत आहे, मी माझे ब्लॉग्स बनवत आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यार. पर्सनल याच्यावर जाऊ नका ना. मी माझं काम करत आहे, म्हणजे मी माझं काम करत आहे, माझं काम ब्लॉगिंग आहे. सो माझं महत्त्वाचं काम आहे ते ब्लॉगिंग करणं. तेच माझ्या पर्सनल याच्यावर नका येऊ ना. जे माझं काम आहे त्याच्यावर बोला तुम्ही, त्याच्यावर काही हरकत नाही. मला बोला, 2 शिव्या पण दिलं तर चालेल. बट माझ्या कामावर, जे ब्लॉगिंगचं जे काम आहे, यूट्यूबचं जे काम आहे, सो त्याच्यावर नका बोलू ना. सो त्यामुळे मी सरला बोललो. मग म्हणजे यूट्यूबवर काहीतरी म्हटलं ना, सो बोलून टाकलं. मग मी काय करायचं, मी 2-3 वेळा ऐकलं. यूट्यूबवर म्हटलं ना माझ्या कामावर, ब्लॉगिंगवर, तर मी ऐकलं नाही. मग जाऊ दे, मी पण तेवढं टेन्शन नाही घेत गाईस. चला गाईस, मॅनेजरनं तर लय पेलला आज, लय बोलले सर. तर जाऊ दे, काय हरकत नाही. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. आणि यार खरं लाईफमध्ये चेंजेस पाहिजे. खरं 9 to 6 करत काय कळत नाही. स्वतःचीच लाईफ समजत नाही की आपण जगत आहे की नाही. खरं काहीतरी चेंजेस करावं लागेल. करू. चला मित्रांनो, गुड नाईट अँड बाय.